सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल सन्माननीय मनसे अध्यक्षांचं मुंबईतील ते भाषण तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल. या भाषणामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्र सरकारला मनसे अध्यक्षांनी बरेच प्रश्न विचारले. ते प्रश्न असे काही खालून झोंबले या भारतीय जनता पक्षाला. त्यांच्याकडनं काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक होतं, कारण ज्या प्रकारचे प्रश्न मनसे अध्यक्षांकडनं झाले ते प्रश्न जाळ आणि धूर एकसकट काढणारेच होते. यामधली एक प्रतिक्रिया मला तुम्हाला विशेष ऐकवायची आणि कुठला प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर ही प्रतिक्रिया आली हे मी तुम्हाला दाखवेलच. पण लायकीत राहून खर तर भाजपाच्या नेत्यांनी, भाजपाच्या आमदारांनी लायकीत राहून बोलायचं होतं. कित्येक भाजपाच्या आमदारांनी लायकीत राहूनच प्रतिक्रिया दिली. पण एका आमदाराने, अमित साटम नावाच्या एका आमदाराने ज्या प्रकारे जो शब्द वापरला, तो शब्द सबंध मुंबईतल्या आणि सबंध महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला भारी पडेल हे मी तुम्हाला आजच लिहून देतो. कारण हा शब्द वारंवार आता पुढे काढला जाणार आणि हा शब्द अमित साटमाला त्याची पुढची निवडणूक येईपर्यंत कुठे कुठे कसा कसा घेरणार हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. सर्वात प्रथम मनसे अध्यक्षांनी काय विधान केलं होतं ज्यावर ही प्रतिक्रिया आली आणि कशासाठी हे विधान केलं, कुठल्या नेत्याने, कुठल्या भाजपाच्या नेत्याने तारे तोडले होते, आपल्या अकलेच्या दिवाळखोरीचे तारे तोडले होते, तो व्हिडिओ एकदा तुम्ही पहा ज्यावर सन्माननीय मनसे अध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आणि मनसे अध्यक्ष काय म्हणाले, काय चुकीचं म्हणाले हे तुम्हीच ठरवा. पहा हा व्हिडिओ. आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय की ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलंय. तिथे पडलेला एवढं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये पहिला आणि स्वाभाविक प्रश्न आला, हा उंटाचा मुका घेण्याची गरज काय होती चंद्रकांत पाटलांना? म्हणजे दिल्लीतलं जंतर मंतरचं आंदोलन, तुमच्या एका मंत्र्याचा राजीनामा झालाय, नरेंद्र मोदींना रात्री रात्री येऊन व्हिडिओ करावे लागले, एवढं प्रकरण अंगाशी, मी अंगाशी हा शब्द वापरला बरं का, एवढं प्रकरण अंगाशी आलेलं असताना या प्रकरणामध्ये तो उंटाचा मुका घेण्याची गरज काय होती? म्हणजे दगडांचं काय विधान केलं? दगडावरचे ते फिंगरप्रिंट आता आमचे पोलीस पाहतील आणि त्यावरून मुलं आयडेंटिफाय होतील. सर्वात प्रथम हे महोदय मंत्री आहेत महाराष्ट्रात, अशा खात्याचे, म्हणजे ज्याचा विज्ञानाशी संबंध आहे. मला खरंच नवल वाटतं. खरं तर मंत्र्यांना सुद्धा त्यांची मंत्रिपद हे त्यांचं शिक्षण पाहून दिली गेली पाहिजेत. नाहीतर असं होतं, नरेंद्र मोदींनी शिक्षणावर बोलावं, नितेश राणेंनी उंचीवर बोलावं, एकनाथ शिंदेंनी विश्वास या शब्दावर बोलावं, किंवा देवेंद्र फडणवीसांनी शब्दाला पक्क राहणं, शब्दाला जागणं याच्यावर बोलावं, अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदराविषयी बोलावं. हे सारं म्हणजे पाहिल्यानंतर असं वाटतं सारं अवघड आहे, अवघड आहे. आता चंद्रकांत पाटील यांना हेही साधं माहीत नसावं, दगडावर फुटप्रिंट, दगडावर फिंगरप्रिंट, दगडावर कुठलाच प्रिंट येत नाही, यांना दगडावरचे प्रिंट मला नवल वाटलं. मग आता सन्माननीय मनसे अध्यक्ष, ठाकरी भाषा आहे त्यांच्याकडे, सन्माननीय मनसे अध्यक्षांनी ज्या प्रकारे याला उत्तर दिलं ते उत्तर कसं झोंबलं, एकदा हे उत्तर पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री. काय बोलतोय आपण? काय चाललंय? जग कुठे चाललंय? आपण काय बोलतो? आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री
दगडावरच्या काय फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या. ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं. तिथेही काही नाही झालं. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार, की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत. राजसाहेबांनी जे तेलाचं उदाहरण दिलं, अगदी चोपून चापून तेल लावणं, त्याचं जे उदाहरण दिलं ते चांगलंच झोंबलेलं दिसलं मला. काय चुकीचं म्हणाले राजसाहेब? जर अशा पदावर म्हणजे जबाबदारीच्या पदावर बसलेल्या व्यक्ती जर अशी बेजबाबदार विधानं करत असतील तर काय चुकीचं म्हणाले? ते म्हणाले यांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट मला पाहायचे. फिंगरप्रिंट याला उत्तर देताना खर तर याचं उत्तर देवेंद्र फडणवीस असेल किंवा स्वतः चंद्रकांत पाटील असेल यांच्याकडनं आलं तर समजू शकतो. पण याला उत्तर देताना मुंबईतला हा अमित साटम, मी साटम हा शब्द वापरला. या साटम या शब्दाला साटमच ठेवा. तुम्ही त्या शब्दाला काय काय शब्द करून टाकता, वेगवेगळे तो अक्षर काढून दुसरी अक्षर घालता, अगदी अगदी सगळा पाणउतारा करून ठेवता तुम्ही. मी साटम हा शब्द उच्चारला. अमित साटम. या अमित साटम यांनी ज्या प्रकारे एक शब्द वापरला, फुटप्रिंट, म्हणजे ज्याच्या पक्षाचा एकही खासदार नाही, ज्याच्या पक्षाचा एकही आमदार नाही, कसे बसे रडत खडत 6 नगरसेवक निवडून आले, हे सगळं सांगणारा हा अमित साटम याने शेवटाला दिवसनं इथपर्यंत ठीक होतं, राजकीय दिवसनं इथपर्यंत ठीक होतं, पण राज ठाकरेंच्या मेंदूवरचे मला फुटप्रिंट पाहायचे. फुटप्रिंट. आपण कोण आहोत, आपलं राजकारणातलं वजन किती, किती वर्षांपर्यंत आपण राजकारणात किती मोठे आहोत, आपली राजकारणातली उंची किती, या सगळ्या गोष्टींची खरं तर आधी वजाबाकी बेरीज करून पाहायला पाहिजे होती. आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ही ठाकरे मंडळी आहेत याचं भान थोडंसं अमित साटम यांना असायला हवं होतं. अमित साटमांनी काय केलं, फुटप्रिंट हा शब्द वापरून भविष्यातल्या आपल्या राजकारणातल्या फुटप्रिंट मिटवून टाकलेल्या आहेत. याचं तुम्हाला अगदी संदर्भात सहित स्पष्टीकरण देईल. तुर्तास त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, एकदा ती प्रतिक्रिया ऐका. ज्यांचा आज संसदेमध्ये एकही खासदार नाही, ज्यांचं विधानसभेमध्ये एकही आमदार नाही, आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढा टाव फोडून निवडून आले फक्त 6, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूचं फुटप्रिंट काढण्याची आवश्यकता आहे. फुटप्रिंट. अमित साटम, फुटप्रिंट हा शब्द तोही राज ठाकरेंसाठी. राजकारणामध्ये टीका करत असताना टोकाचे शब्द वापरले जातात, पण फुटप्रिंट म्हणजे राज ठाकरेंच्या मेंदूवरचे पायाचे ठसे तुम्हाला पाहायचे. हा जो फुटप्रिंट शब्द आहे ना, तुमचं राजकारणातलं करिअरचं फुटप्रिंट हा मिटवणार. अमित साटमचं राजकारणातलं करिअर इथेच संपलं. हा फुटप्रिंट शब्द त्याची ग्वाही देतोय. बघा, ज्यावेळेस राजसाहेबांनी चंद्रकांत पाटलांचा उल्लेख केला आणि त्यांच्या मेंदूवरचे प्रिंट पाहायचे, फिंगरप्रिंट म्हणाले. लक्षात घ्या, मेंदूवरचे फिंगरप्रिंट म्हणाले म्हणजे हाताचे ठसे, यांनी पायाचे ठसे. टीका कुठल्या पातळीवर झाली लक्षात घ्या. या माणसाचा चेहरा जरी माझ्या समोर आला तरी डोक्यामध्ये तिडीक जात असते अमित साटमाचा. ज्यावेळेस हा बोलत असतो, ज्यावेळेस हा तोंड खोलतो बोलण्यासाठी, संतापाची तिडीक जात असते. हा माणूस मला जराही सहन होत नाही. काल मला वाटतं प्रवीण दरेकरांनी सुद्धा राजसाहेबांवर टीका केली. त्यांचे शब्द हे मर्यादित होते, पण तरी सुद्धा प्रवीण दरेकर यांना सुद्धा जनाची किंवा मनाची असायला हवी. ज्या माणसाने तुमची पहिली आमदारकी निवडून आणली, ज्या माणसाने तुमचं आता हे सगळे शब्द खरंच राजकीय आयुष्यात
आपण वापरावेत का? म्हणजे थोडीशी तरी जनाची मनाची ठेवायला हवी, थोडी तरी मर्यादा पाळायला हवी ज्या माणसाने तुम्हाला इथपर्यंत आणलं. कारण आता ते सगळं संपलेलं आहे. तो जमाना संपला संपला संपला. हा प्रवीण दरेकर नावाचा ज्याने मनसेतून पहिली आमदारकी आपली निवडून आणली, तो सुद्धा राजसाहेबांना धडे देतो. काय म्हणावं जरा पहा. मला वाटतं राज ठाकरे साहेबांना खूप बुद्धी आहे. त्यांच्या बुद्धीची प्रिंट अजून का जनमानसात उठत नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. की आज तुम्हाला विचार आहे, बुद्धी आहे, मग जनमानसामध्ये का त्याची कदर होत नाही याचा विचार करा. चंद्रकांत दादा एक अतिशय राजकारणातला सरळ सज्जन माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांना अशा ठिकाणी त्यांच्यावर ना परिणाम होत ना लोकांना विश्वास राहत. अमित साटम आणि प्रवीण दरेकर या दोघांनी मनसे अध्यक्षांना उत्तर देऊन ती रिस्क घेऊन काय साधलं मला माहित नाही, पण भविष्यात या दोघांच्या राजकीय करिअरचा खड्डा मात्र नेमका कालच खणला गेला. त्यातल्या त्यात अमित साटमचा खड्डा हा सर्वात जास्त खोल आहे. परत अमित साटम या खड्ड्यातून बाहेर येऊ शकणार नाही. बरं, मनसे अध्यक्षांनी नेमकं काय चुकीचं विचारलं? नरेंद्र मोदींना त्यांनी प्रश्न केले राम मंदिरातल्या चोरीचा. हा चुकीचा प्रश्न होता. राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते. आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत. राम मंदिरावरती मतं मागताना बरोबर गेलात तुम्ही, पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे? नरेंद्र मोदींना त्यांनी प्रश्न केला सिद्धिविनायक मंदिरातल्या चोरीचा. हा चुकीचा प्रश्न होता. 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत. सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही. ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल. नरेंद्र मोदी रात्री येऊन रील बनवतात आणि विद्यार्थी चुकीच्या रस्त्यावर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यावर त्यांनी ओशोंचं ते वाक्य ऐकवलं, हे चुकीचं होतं. आज पंतप्रधान सांगतायत, त्यांच्या निवेदनामध्ये बोललेत की ही विद्यार्थी हे सगळे जे आहेत हे चुकीच्या रस्त्यावरती भरकटलेले आहेत. चुकीच्या रस्त्यावरती. मी एक ओशोंचं एक वाक्य ऐकलं, मी वाचलं होतं ज्यावेळेला मी, त्यातलं एक वाक्य होतं ओशोंचं, फार छान वाक्य होतं. कौन कहता है कि इस देश का युवक गलत रास्ते पे भटक रहा है? रास्ता बनाने वालों ने ही अगर गलत रास्ता बनाया है तो युवकों को क्यों टोकते हो? ते चुकीच्या रस्त्यावरती नाही आहेत. त्यांच्या आशा, अपेक्षा, महत्वाकांक्षा या सगळ्या मारल्या जात आहेत. मोदी सरकारचे काही लाभार्थी हिरो, हिंदी चित्रपटांमधले हिरो, हे दुबईचं नागरिकत्व घेतात, तिकडे बसतात आणि तिकडून नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार किती चांगलं हे आपल्याला पटवण्याचा प्रयत्न करतात. त्यावर प्रश्न विचारला, हे चुकीचं आहे. ज्यांनी मोदींवरती चित्रपट काढला होता, नरेंद्र मोदींवरती चित्रपट, आणि ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय, तो दुबईमध्ये राहायला गेला. दुबईचा नागरिक आहे तो भारतात राहत नाही. मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय, मोदीजी देशाला मोठं करतायत, मोदीजी देशामध्ये काय 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 उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे, अशी मुक्ताफळं जी आत्ता केली. तो कोण? आर माधवन ना, तो आर माधवन. विचारा कुठे राहतो हा आर माधवन? दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. हे परदेशात का जाऊन राहत आहेत? हे परिवारासकट दुबईला जाऊन का राहत आहेत?
इथे येणार, स्पॉन्सर फिल्म मध्ये काम करणार, गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड फिल्म मध्ये, ते धुरंदर बिरंदर, आणि मग इथून करून जाणार परत दुबईला. मला सांगा, सन्माननीय राज साहेबांनी नेमकं काय चुकीचं विचारलं? नरेंद्र मोदी रात्री येऊन रील बनवतात आणि म्हणतात मला काही शरारती बच्चों ने मुझे गालियां दी, मेरी स्वर्गीय मां को गालियां दी. ज्या वेळेस नरेंद्र मोदी हा विद्यार्थ्यांवर प्रश्न उपस्थित करतात, त्यांच्यावर उंगली दाखवतात, त्याच वेळेस त्याच नरेंद्र मोदींचे काही नेते किंबहुना स्वतः नरेंद्र मोदी या अगोदर किती वेळा कुणाकुणाच्या आईंना काय काय म्हणाले होते हे तुम्हाला एकदा पाहायला हवं. पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही पक्षातल्या, तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष, 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? नरेंद्र मोदींना या संपूर्ण आंदोलनामध्ये त्यांना पडलेल्या शिव्या हे जास्त महत्वाच्या वाटत होत्या, त्याच्यावर त्यांचा जास्त फोकस होता. ज्यावेळेस हाच प्रश्न राहुल गांधी यांना विचारला गेला की तुम्हाला एक विरोधी पक्षनेता म्हणून ज्या प्रकारे पोलिसांनी डिटेन केलं, ज्या प्रकारे तुम्हाला अटक झाली, ज्या प्रकारे तुम्हाला फरफटत नेलं, त्यावर तुमचं म्हणणं काय? त्यावर मात्र राहुल गांधींचं उत्तर पहा. ते म्हणतात मला कशा प्रकारे पकडलं, मला कशा प्रकारे फरफटत नेलं हा महत्वाचा विषय नाही. महत्वाचा विषय आहे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये झालेला लाठीचार्ज. बघा राहुल गांधी काय म्हणाले. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं. जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है. कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया. The manner in which the leader of opposition was roughed up, manhandled and beaten up and removed from the protest site, what would you say on that? How I was treated is an irrelevant issue to me. I don't care. Treat me 5 times worse, I don't care. The focus has to be on this. The focus has to be on what was done to the students. The focus has to be on the education system, on paper leaks, and on the costs that these children have been forced to pay. Do whatever you want to me. 5 times, 10 times worse, I don't care. In fact, I like it because I learned from it. कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, ऐसे कुछ भाड़े के टट्टे, ऐसे कुछ भाड़े के टट्टे किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया. मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई. न जाने कितना भद्दा स्वरूप था. एक कल्चरल शॉक है. क्या करते हो चूतियापन्ने का, क्या करते हो चूतियापन्ने का. लेकिन मैं आज बात करना चाहता हूं, हमारे गरीब देश में ये 50 करोड़ की गर्लफ्रेंड, 50 करोड़ की गर्लफ्रेंड, ये कांग्रेस की कौन सी विधवा थी जिसके खाते में रुपया जाता था? दीदी, आदरणीय दीदी, ओ दीदी, दीदी, ओ दीदी. मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई. न जाने कितना भद्दा स्वरूप था. ये रुपये कौन कौन विधवा थी जो लेती थी? ये कांग्रेस की कौन सी विधवा थी जिसके खाते में रुपया जाता था? देशाचं राजकीय वातावरण 360 डिग्रीमध्ये बदललंय. 2040-50 पर्यंत आमच्या डोक्यात सत्तेचा मुकुट राहील, तो सत्तेचा अमरपट्टा आमच्याच डोक्यावर राहील, अशा वल्गना करणारे आज 2029चीच भीती बाळगू लागलेत. ही अशी परिस्थिती आजच आली. मनसे अध्यक्षांच्या बिनशर्त पाठिंब्यावर 2024 मध्ये सर्वसामान्य परिस्थिती असताना मनसे अध्यक्षांच्या बिनशर्त पाठिंब्याच्या जीवावर त्यांचे 17 पैकी 7 खासदार हे फक्त मनसेच्या जीवावर निवडून आले. 17 पैकी 7. त्यात हातकणंगले आहे, त्यात बुलढाणा आहे, त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे, त्यात मुंबई उत्तर पश्चिम आहे. अनेक जागा ज्या फक्त मनसेच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे
यांच्या 17 पैकी निवडून आल्या. सर्वसामान्य परिस्थितीत आज परिस्थिती बदललेली आहे. 2029 पर्यंत त्याची परिसीमा गाठली जाणार आहे. महाराष्ट्रातली जनता, संपूर्ण देशातलीच जनता म्हणा, पण महाराष्ट्रातली जनता प्रश्न विचारू लागली आहे, वैतागली आहे यांना. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 2029 मध्ये ज्यावेळेस निवडणुकांना सामोरे जाल, जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवून देईल. आणि ज्या मनसेच्या जीवावर तुमच्या 7 जागा वाढल्या, त्यांच्या पक्षप्रमुखांविषयी, मनसे अध्यक्षांविषयी फुटप्रिंटच्या गोष्टी करणं हे भारतीय जनता पक्षाला जड जाणार. आज तुम्ही नेते फोडता, आमदार फोडता, खासदार फोडता, विरोधी पक्षात माणसं ठेवत नाहीत. तुम्ही विरोधी पक्षात जर माणसं ठेवली नाहीत तर त्या विरोधी बाकांवर महाराष्ट्राची जनता येऊन बसेल. तुम्हाला ज्यावेळेस वाटलं तर माणसं संपली, विरोधातली माणसं संपली, त्यावेळेस महाराष्ट्राची जनता त्या विरोधी बाकांवर येऊन बसेल. आणि ज्यावेळेस जनता विरोधी बाकांवर येऊन बसलेली असेल, विरोधी पक्षनेता म्हणून ज्यावेळेस जनता काम करेल, त्यावेळेस तुम्हाला ते पळवल्याशिवाय राहणार नाही. हेही तितकंच सत्य. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी.